नमस्कार भावी शिक्षकांनो. मिशन टेटमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ॲडजेक्टिव्हज म्हणजेच विशेषण या टॉपिकवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि हो, हा टॉपिक इतका पक्का करूया की यातले हक्काचे मार्क्स आपलेच असतील. चला सुरू करूया टीचर टू एलिजिबल टीचर बनण्याचा प्रवास. तर आपलं आजचं मिशन कसं पुढे जाणार आहे, हा आहे आपला मिशन रोडमॅप. सगळ्यात आधी आपण विशेषण म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर त्याचे 8ही प्रकार बघू. मग ते लक्षात ठेवण्यासाठी एक भन्नाट ट्रेक आहे. आणि सगळ्यात शेवटी टीईटीच्या पॅटर्ननुसार सराव करून आपण हे मिशन पूर्ण करणार आहोत. चला तर मग आपल्या मिशनचा पाया घालूया. सगळ्यात बेसिक प्रश्न, विशेषण म्हणजे नक्की काय असतं? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर विशेषण म्हणजे असा शब्द जो आपल्याला नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल थोडी जास्त म्हणजे एक्स्ट्रा माहिती देतो. बस एवढीच आहे त्याची व्याख्या. हे चित्र बघा, यातून सगळी कन्सेप्ट एकदम क्लिअर होते. एका बाजूला आहे नाऊन किंवा प्रोनाऊन आणि त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती देणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. जसं की ओवी कशी आहे तर क्लेवर, ती कशी आहे तर ब्युटिफुल. एकदम सोपं आहे, बरोबर ना? चला आता मिशनच्या पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. आपल्याला विशेषणाचे 8 मुख्य प्रकार समजून घ्यायचे आहेत. परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी हे प्रकार समजणं खूप गरजेचं आहे. इथे बघा, हे आहेत ते 8 प्रकार. क्वालिटी, क्वांटिटीपासून ते अगदी प्रॉपर पॉझेसिव्हपर्यंत आपण एक एक करून या सगळ्यांवर प्रभुत्व मिळवणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या दोनांपासून, क्वालिटी आणि क्वांटिटी. क्वालिटी म्हणजे एखाद्या नामाचा गुण किंवा विशेष जे आपल्याला कसं आहे या प्रश्नाचं उत्तर देतं, जसं की अ ग्रेट किंग. तर क्वांटिटी म्हणजे परिमाण, किती आहे हे सांगतं, पण अशा गोष्टींबद्दल जे आपण मोजू शकत नाही, जसं की मच वॉटर. आता पुढचा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. हे क्वांटिटीच्या अगदी उलट आहे. हे आपल्याला मोजता येणाऱ्या नामांची एकदम अचूक संख्या सांगतं. यात कार्डिनल्स म्हणजे 20 सारखी मूळ संख्या आणि ऑर्डिनल्स म्हणजे फर्स्ट सारखा क्रम दाखवणारी संख्या असे 2 उपप्रकार आहेत. बरं, आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह मधला फरक पाहूया. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह जसं की दिस हाऊस हे एखादी वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्याचं काम करतं. तर इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह जसं की विच बॅग हे नामाबद्दल प्रश्न विचारण्याचं काम करतं. एक दाखवतं, दुसरं विचारतं. आता बघा डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हज. शब्द आहेत ईच, एव्हरी, ईदर आणि नीदर. हे शब्द काय करतात तर अनेक व्यक्ती किंवा वस्तूंपैकी प्रत्येकाचा वेगळा स्वतंत्रपणे उल्लेख करतात. आणि आता शेवटचे 2 प्रकार, प्रॉपर आणि पॉझेसिव्ह. प्रॉपर ॲडजेक्टिव्ह हे विशेष नामापासून बनतं, जसं इंडिया या विशेष नामापासून इंडियन टीम. तर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह नावावरूनच कळतंय, हे माय कार किंवा हिज बुक प्रमाणे मालकी हक्क दाखवतं. हे सगळे प्रकार समजले तर आहेत, पण परीक्षेच्या वेळी त्या प्रेशरमध्ये हे 8चे 8 प्रकार लक्षात कसे ठेवायचे? त्यासाठी आपल्याकडे एक सिक्रेट वेपन आहे. हो, तर तोच मोठा प्रश्न आहे की हे 8ही प्रकार सोप्या पद्धतीने लक्षात कसे ठेवायचे? आणि हे आहे आपलं ते सिक्रेट वेपन. एकच वाक्य जे तुमचे सगळे प्रकार लक्षात ठेवेल. पापा आणि दादा नेहमी क्वालिटी आणि क्वांटिटीची इन्क्वायरी करतात. आता हे काम कसं करतं बघा. पापामधले 2 पी म्हणजे प्रॉपर आणि पॉझेसिव्ह. दादामधले 2 डी म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह. झाले 4. आता पुढचं वाक्य तर सरळच आहे. क्वालिटी, क्वांटिटी आणि इन्क्वायरीवरून इंटरोगेटिव्ह. झाले 7. आणि हे सगळं काय आहे? हे आहेत नंबर्स. झाला 8वा प्रकार. बस ही एक ओळ लक्षात ठेवा, तुमचे टीईटी मधले गुण 100% वाचतील. चला, आता ट्रेनिंग पूर्ण झालंय. आता फील्डवर उतरण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंत जे शिकलो ते प्रत्यक्ष वापरून पाहूया. सुरू करूया आपला वस्तुनिष्ठ सराव. हा आहे भाग 1. यात 3 वाक्ये दिली आहेत आणि त्यातील विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह ओळखायचं आहे. पहिलं वाक्य, द डॉग इज अन ऑनेस्ट ॲनिमल. दुसरं, आय हॅव सफिशियंट बॅलन्स. आणि तिसरं, शी वॉन्ट्स टू कलेक्ट होल बुक्स. शांतपणे वाचा आणि आपली उत्तरे तयार ठेवा. आता वळूया भाग 2कडे. इथे तुम्हाला अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. जसं की 4थ्या प्रश्नात 100 हा कोणता प्रकार आहे? तुमची उत्तरं तयार असतीलच. आणि हे एक शेवटचं बोनस चॅलेंज, जोड्या लावा. यावरून आपली टीईटीची तयारी किती पक्की झाली आहे हे तपासायला मदत होईल. ओके, आता वेळ आहे मिशनचा आढावा घेण्याची. चला उत्तरं तपासून घेऊया आणि आपली समज आणखी पक्की करूया. चला आपली उत्तरं तपासून बघूया.
प्रत्येक उत्तराचं स्पष्टीकरण नीट वाचा. काही चुकलं असेल तर का चुकलं हे समजून घ्या. याने तुमच्या सगळ्या संकल्पना एकदम क्लिअर होतील. हवं तर व्हिडिओ पॉज करून उत्तरं व्यवस्थित बघू शकता. आणि मिशन यशस्वी झालेलं. अभिनंदन. तुम्ही ॲडजेक्टिव्हज या घटकावर पूर्णपणे प्रभुत्व मिळवलं आहे. तुमचा टीचर टू एलिजिबल टीचर होण्याचा प्रवास अगदी योग्य दिशेने सुरू आहे. पण थांबा, मिशन अजून संपलेलं नाही. आपण जे शिकलो ते कायम लक्षात ठेवण्यासाठी ही आहे तुमची पुढची मिशन, एक इनोव्हेटिव्ह होमवर्क. आपल्या आवडत्या सणावर 5 वाक्ये लिहा. त्या वाक्यांमधील विशेषणे ओळखा आणि त्यांचे प्रकार कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या उत्तरांची वाट बघत आहे. ऑल द बेस्ट.